संसद मार्ग पोलीस ठाण्यामध्ये या सगळ्या खासदारांना घेऊन आलेले आहेत। ती थेट दृश्य आता आपण पाहतोय। संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या 16व्या दिवशी आंदोलन केलेलं आहे इंडिया आघाडीनं निवडणूक आयोगाच्या विरोधामध्ये, आणि यावेळेस या ठिकाणी सहभागी झालेल्या खासदारांना संसद मार्ग पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आलेलं होतं। त्याच ठिकाणी मोर्चा अडवण्यात आलेला होता आणि त्या ठिकाणची दृश्य आता आपण पाहतोय। या खासदारांना या ठिकाणी आणलेल्या पोलीस स्टेशनची ही थेट दृश्य आहेत। इंडिया आघाडीच्या खासदारांनी मकरद्वार पासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढलेला होता आणि मध्येच दिल्ली पोलिसांनी बॅरिकेडिंग करून या खासदारांना अडवलेलं होतं। खासदारांनी हातामध्ये सेव्ह वोटचे बॅनर घेतलेले होते, मात्र 300 खासदारांना निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत जाण्यास पोलिसांनी मज्जाव केलेला होता। या मोर्चाला सुद्धा पोलिसांची परवानगी नव्हती, त्यामुळे पोलिसांनी या मोर्चेकरांना रस्त्यामध्येच रोखलेलं होतं। मात्र हे मोर्चेकरू निवडणूक आयोगापर्यंत जाण्यावरती ठाम होते आणि रोखल्यानंतर त्यांनी त्या ठिकाणीच ठिय्या आंदोलन सुरू केलं। राहुल गांधी यांच्या नेतृत्वामध्ये सुरू झालेल्या या आंदोलनाला पोलिसांनी रोखल्यानंतर पोलिसांनी अनेक खासदारांना या ठिकाणी पोलीस स्टेशनला आणलं। संसद मार्ग पोलीस स्टेशनमध्ये या सगळ्या खासदारांना घेऊन आलेले आहेत आणि ती दृश्य आता आपण पाहतोय। बिहारमधील मतदार यादीमधील अनियमिततेच्या आरोपावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वामध्ये 300 खासदारांचं सुरू असलेलं हे दिल्लीमधलं आंदोलन। 11 वाजता या आंदोलनाला सुरुवात झाली आणि त्यानंतर रस्त्यामध्येच हे आंदोलन रोखण्यात आलं। ती दृश्य पण आता आपण आपल्या टीव्ही स्क्रीनवरती पाहतोय, ज्या ठिकाणी आंदोलक निवडणूक आयोगाच्या दिशेने निघालेले होते आणि त्यावेळेस त्यांना अडवण्यात आलेलं होतं पोलिसांकडून, ज्याचं नेतृत्व राहुल गांधी यांनी केलेलं होतं। खासदार प्रियंका गांधी या आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या होत्या। याबरोबरच खासदार संजय राऊत सुद्धा आंदोलनामध्ये सहभागी झालेले होते। इंडिया आघाडीमधल्या सगळ्याच घटक पक्षांच्या खासदारांचा या आंदोलनामध्ये सहभाग पाहायला मिळाला। सरकारच्या विरोधामध्ये, निवडणूक आयोगाच्या विरोधामध्ये घोषणाबाजी या ठिकाणी करण्यात आली। काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव, तृणमूल काँग्रेसचे खासदार अभिषेक बॅनर्जी आंदोलनामध्ये सहभागी झाले आणि या सगळ्याच आंदोलकांना पोलिसांनी रस्त्यामध्येच रोखलं। त्यानंतर त्यांना संसद भवन पोलीस स्टेशनमध्ये या ठिकाणी संसद मार्ग पोलीस स्टेशनमध्ये आणलं गेलेलं आहे। ती दृश्य आता आपण पाहतोय। आंदोलनकर्त्यांना या ठिकाणी आणल्यानंतर पोलीस स्टेशनला सादर केलेलं आहे आणि या ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये पोलिसांचा बंदोबस्त तैनात ठेवण्यात आलेला आहे। कार्यकर्ते या ठिकाणी सुद्धा पोहोचण्यास सुरुवात झालेली आहे। लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वातलं इंडिया आघाडीचं हे निवडणूक आयोगाच्या विरोधातलं आंदोलन। निवडणूक आयोगाकडे आपलं निवेदन सादर करण्यासाठी हे सगळे खासदार निघालेले होते। संसदेपासून त्यांचा मोर्चा निघालेला होता। 300 खासदार या आंदोलनामध्ये सहभागी झालेले होते। एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये निवडणूक आयोगामध्ये जाण्यास मज्जाव करण्यात आला आणि त्यानंतर या आंदोलकांना खासदारांना रोखण्यात आलं आणि यासोबतच इंडिया आघाडीचे कार्यकर्ते सुद्धा विविध पक्षांचे आंदोलनामध्ये सहभागी झालेले होते। दुसरं, महाराष्ट्रामध्ये सुद्धा अशाच प्रकारचं आंदोलन सुरू होतं। ठाकरे गटाचं हे आंदोलन शिवाजी पार्कवरती सुरू होतं। उद्धव ठाकरे यांनी आंदोलनकर्त्यांना संबोधित केलं आणि त्यानंतर इथली सभा तहकूब करण्यात आलेली आहे। मात्र उद्धव ठाकरे यांनी भ्रष्ट मंत्र्यांच्या विरोधामधलं आमचं आंदोलन महाराष्ट्रभर अशाच प्रकारे सुरू राहणार आहे। भ्रष्ट मंत्र्यांचा राजीनामा जोपर्यंत सरकार घेत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन मागे घेणार नाही, अशी भूमिका घेतलेली आहे। याबरोबरच ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना त्यांनी आवाहन केलेलं आहे की इथून पुढे गणेशोत्सवामध्ये सुद्धा तुम्ही भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये जनजागृती करावी आणि जोपर्यंत मंत्र्यांचा राजीनामा दिला जात नाही तोपर्यंत आपलं आंदोलन थांबू नये। याबरोबरच सत्तेमध्ये असताना ज्यावेळेस आमच्या मंत्र्यांवरती भ्रष्टाचाराचे आरोप झाले त्यावेळेस आम्ही त्यांचा राजीनामा घेतला, याचाही उल्लेख त्यांनी केला। तर दुसरीकडे संसदेमधल्या या खासदारांना रोखल्यानंतर त्यांच्या प्रतिक्रिया आपण पाहतोय पोलिसांना घेऊन जात असताना। का हनन कर रही है कहीं ना। निवडणूक आयोग आमच्या अधिकारांचं हनन करते अशी टीका याच खासदारांनी केलेली आहे। सुप्रिया सुळेंनी सुद्धा थोड्याच वेळापूर्वी प्रतिक्रिया दिली। प्रियंका चतुर्वेदी यांची सुद्धा आपण प्रतिक्रिया पाहिलेली आहे। निवडणूक आयोगाच्या विरोधामध्ये हे आंदोलन करण्यात आलेलं होतं। समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव सुद्धा आंदोलनामध्ये सहभागी झालेले होते। आंदोलकांना रोखल्यानंतर अखिलेश यादव यांनी बॅरिकेड्सवरून उडी सुद्धा मारली, तर तृणमूल काँग्रेसचे खासदार अभिषेक बॅनर्जी सुद्धा मोर्चात सहभागी झालेले होते।
तर दिल्लीमधल्या आंदोलनाची सगळी दृश्य आपण पाहूयात। संसदेपासून सुरू झालेलं राहुल गांधी यांचं नेतृत्वामधलं हे आंदोलन, ज्या ठिकाणी 300 खासदार या आंदोलनामध्ये सहभागी झाले आणि सगळेच्या सगळे आंदोलक हे निवडणूक आयोगाच्या दिशेने निघालेले होते आणि रस्त्यामध्येच यांना रोखण्यात आल्यानंतर प्रियंका गांधी यांनी आक्रमक भूमिका घेतली। ज्या ठिकाणी बॅरिकेडिंग करण्यात आलेलं होतं त्या ठिकाणी खासदार थांबलेले होते आणि निवडणूक आयोगाच्या विरोधामध्ये घोषणाबाजी सुरू होती। तर 300 खासदार मोर्चामध्ये सहभागी झाले, ते दृश्य आपण पाहतोय। संसदेपासून मकरद्वारपासून त्यांच्या आंदोलनाला सुरुवात झाली। निवडणूक आयोगाच्या कार्यालयाकडे हे सगळेच 300 खासदार निघालेले होते। मात्र निवडणूक आयोगाकडे निवेदन देण्यासाठी जात असलेल्या या खासदारांना रस्त्यात रोखलं गेलं, कारण केवळ 30 जणांनाच निवडणूक आयोगाला भेटता येणं शक्य होतं आणि त्यामुळे त्यांना अडवलेलं गेलेलं होतं। तर ही आत्ताची महत्त्वाची दृश्य, काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे आणि संसद मार्ग पोलीस स्टेशनमध्ये या ठिकाणी आणलेलं आहे। ते आता माध्यमांना सुद्धा प्रतिक्रिया देतात। मतांची चोरी चालणार नाही अशा घोषणाबाजी त्यांनी आता या व्हॅनमधून उतरताना केलेली आहे। निवडणूक आयोगाच्या विरोधामध्ये, सरकारच्या विरोधामध्ये इंडिया आघाडीचं हे आंदोलन, मल्लिकार्जुन खरगे यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर या ठिकाणी पोलीस स्टेशनला आणलं गेलेलं आहे। ती दृश्य आपण पाहतोय। मतांची चोरी करणारं हे सरकार आहे अशी टीका इंडिया आघाडीनं केलेली आहे आणि ही चोरी चालणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतलेली आहे। सगळ्याच खासदारांना संसद मार्ग पोलीस स्टेशनमध्ये आणलं जातंय। जवळपास 300 खासदारांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। हळूहळू एकेका व्हॅनमधून त्यांना या पोलीस स्टेशनपर्यंत आणलं जातंय। जी सरकार आहेत ही दोन्ही सरकारच मुळामध्ये या देशाच्या आणि राज्याच्या अर्थव्यवस्थेला लागलेली वाळवी आहे आणि ती वाळवी झटकण्याचं काम, ती वाळवी संपवण्याचं काम आमचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी संपवण्याचं आव्हान आणि संपवण्याचा विडा हा महाराष्ट्रामध्ये उचलण्याचा शुभारंभ हा आता या ठिकाणी केलेला आहे आणि याचा या महाराष्ट्रामध्ये शिवसैनिक तर आहेतच, परंतु ज्यांचं महाराष्ट्रावर प्रेम आहे, ज्यांचं म्हणून देशावर प्रेम आहे, ती सगळी मंडळी ही केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये लागलेली राज्यकर्ते नावाची भ्रष्टाचारी वाळवी संपवण्याकरता आजपासून मदत करतील। साहेब, पण चाय पे चर्चेऐवजी आता भ्रष्टाचार पे चर्चा करण्याचं आवाहन उद्धव ठाकरेंनी केलेलं आहे, कसं पाहता याकडे? मी हेच विस्तारानं सांगितलं की भ्रष्टाचार म्हणजे राज्याच्या आणि देशाच्या अर्थव्यवस्थेला लागलेली ही वाळवी आहे आणि ही जर वाळवी काढून टाकायची असेल, ही वाळवी जर संपवून टाकायची असेल, ही वाळवी जर नष्ट करायची असेल तर नाक्यावर चर्चा झाली पाहिजे। नाक्यावर ही भ्रष्टाचारी वाळवी संपवण्याचं काम प्रत्येकानं केलं पाहिजे आणि म्हणून उद्धव साहेबांनी अतिशय मार्मिक सांगितलं, चहाच्या टपरीवर जा, एखाद्या सलूनमध्ये जा, एखाद्या स्पामध्ये जा, एखाद्या ते महिलांचं काय असतं ते पार्लर मध्ये जा किंवा जिथे कुठे जाल, जिथे कुठे जाल तिथे ही चर्चा करा आणि ही वाळवी संपवा। फक्त सावली नावाच्या बारबाला नाचवणाऱ्या बारमध्ये जाऊ नका, छमछम दास त्यांच्या बारमध्ये जाऊ नका असं उद्धव साहेबांनी सांगितलं। ज्या प्रकारे मंत्रिपद राजीनामा घेण्याची आवश्यकता होती, मात्र केवळ ते बदललं जाते, त्यामुळे कुठेतरी वेगळा पॉइंट राजकारणामध्ये पडतोय का? मी खरं सांगू का, माझ्या स्वभावाप्रमाणे मी स्पष्ट बोलतो की आपण सगळे म्हणतोय की देवेंद्र फडणवीसांचा नाविलाज झालाय। देवेंद्र फडणवीस हे हतबल आहेत, देवेंद्र फडणवीस हेल्पलेसला आहेत। देवेंद्र फडणवीसांची इच्छा असून सुद्धा या मंत्र्यांना बदलता येत नाही। माझ्या दृष्टीने साफ खोटं आहे। देवेंद्र फडणवीसांबद्दल अशी सहानुभूती बाळगण्याचं काहीही कारण नाही। याचं कारण असं की मंत्र्यांना पीए कोण द्यायचा, OSD कोण द्यायचा, सचिव कोण द्यायचा, त्यांचा शेवटी प्रायव्हेट सेक्रेटरी कोण द्यायचा, हे सगळं देवेंद्र फडणवीस ठरवू शकतात। तिथं मित्र पक्षांचं ते ऐकत नाही आणि मग जर भ्रष्टाचारी मंत्री असतील आणि आहेतच तर त्यांना काढण्याकरता म्हणून देवेंद्र फडणवीस हतबल नाहीत। किंबहुना माझं तर स्पष्ट म्हणणं आहे की देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री म्हणून डबल गेम खेळतायत। देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री म्हणून या ठिकाणी दोघांनाही झुंजवतायत।
एका बाजूला मी किती चांगला आहे, मला हे महाराष्ट्र राज्य चांगलं स्वच्छ ठेवायचं आहे, मला कुठल्याही प्रकारच्या भ्रष्टाचारी लोकांना जवळ करायचं नाही, असं बाहेर चित्र उभं करतायत. आणि दुसऱ्या बाजूला जे चुकीचे वागतायत, जे भ्रष्टाचार करतायत, जे चुकीचं बोलतायत, त्या सगळ्यांना पाठीशी घालायचं. म्हणजे चित भी मेरी पड भी मेरी, म्हणून ज्यांना भ्रष्टाचारी लोकांना पाठीशी घालायचं त्यांची सहानुभूती मिळवायची आणि बाहेर असं वातावरण निर्माण करायचं की भ्रष्टाचारी लोकांना मला काढायचं आहे, त्यांना शिक्षा करायची आहे, पण माझे मित्रपक्ष ऐकत नाहीत. माझं याच्या विरोधात वेगळं मत आहे. जर तुम्ही त्यांचे पीए सचिव बिचिव बदलू शकता तर भ्रष्टाचारी मंत्र्यांना तुम्ही का बदलू शकत नाही? आणि म्हणून या सगळ्यांना पाठीशी घालण्याचं काम देवेंद्र फडणवीस करतायत, असा माझं मुख्यमंत्री म्हणून त्यांच्यावर आरोप आहे. बुलढाण्यात संजय गायकवाडांनी मराठी मराठी पहिलं मराठी. इलेक्शन कमिशन विरोधात दिल्लीमध्ये जोरदार आंदोलन सुरू आहे. सर्वच विरोधी पक्षातले नेते जे ते रस्त्यावर उतरलेले आहेत. असं आहे, मी हे सांगितलं की हे दोन्ही सरकार, केंद्रातलं सरकार आणि राज्यातलं सरकार. तर भास्कर जाधवांची आंदोलनावरची ही प्रतिक्रिया. देवेंद्र फडणवीस हे हतबल कसे, जे मंत्र्यांचे पीए आणि ओएसडी ठरवतात त्यांना हतबल कसं काय ठरवता येईल असा सवाल त्यांनी उपस्थित केलेला आहे. भ्रष्टाचाराला थांबवण्याचा विडा उद्धव ठाकरेंनी उचललेला आहे. देशाच्या राज्याच्या अर्थव्यवस्थेला लागलेली ही भ्रष्टाचाराची वाळवी उखडून काढायची आहे आणि त्याकरता नाक्यावरती चर्चा केली पाहिजे असं भास्कर जाधव यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलेलं आहे. राज्याचे मुख्यमंत्री म्हणून फडणवीस डबल गेम खेळतायत का अशी शंकाही त्यांनी उपस्थित केलेली आहे. महाराष्ट्रामध्ये ठाकरे गटाचं हे आंदोलन आता आपण पाहतोय भ्रष्टाचारी मंत्र्यांच्या विरोधातलं. दुसरीकडे दृश्य आहे दिल्लीतल्या आंदोलनातून, तिथे खासदार शरद पवार यांना संसद मार्ग पोलीस स्टेशनमध्ये आणलं गेलेलं आहे. तर इकडे ज्या प्रकारे मुंबईमध्ये आंदोलन करण्यात आलेलं होतं ठाकरे गटाचं, त्याच प्रकारे महाराष्ट्रातल्या अनेक महत्त्वाच्या शहरांमध्ये सुद्धा ठाकरे गटाने आंदोलनाचं आवाहन केलेलं होतं. त्याला सुद्धा प्रतिसाद मिळालेला आहे शिवसैनिकांकडून. दादरच्या मुंबईमध्ये ठाकरे गटाचं हे आंदोलन, त्या ठिकाणी भ्रष्टाचारी मंत्र्यांच्या विरोधामध्ये बॅनरबाजी करत घोषणाबाजी करण्यात आली. हातामध्ये पत्ते घेऊन सुद्धा आंदोलक सहभागी झालेले आहेत. नागपूरमध्ये सुद्धा अशाच प्रकारचं आंदोलन जन आक्रोश मोर्चाच्या माध्यमातून करण्यात आलं. डोंबिवलीमध्ये सुद्धा शिवसैनिक ठाकरे गटाचे रस्त्यावरती उतरलेले होते, हातात बॅनर घेऊन, आणि सरकारच्या विरोधामध्ये घोषणाबाजी करण्यात आली. भ्रष्टाचारी मंत्र्यांना पाय उतार व्हायला लावा अशी भूमिका ठाकरे गटानं घेतलेली आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा आंदोलन करण्यात आलेलं आहे. पुण्यात आंदोलन झालंय. नाशिकमध्ये आणि कोल्हापूर, बीडमध्ये सुद्धा अशाच प्रकारे ठाकरे गटाकडून मोठ्या प्रमाणामध्ये शिवसैनिकांनी ठाकरे गटाच्या रस्त्यावरती उतरून सरकारच्या विरोधामध्ये निदर्शनं केलेली आहेत. सगळी दृश्य आपण पाहतोय महाराष्ट्रातल्या 8 शहरांमध्ये आणि त्यापेक्षाही इतर शहरांमध्ये आणि खेडेगावांमध्ये सुद्धा अशाच प्रकारे आंदोलन करण्यात आलेलं आहे ठाकरे गटाकडून. ही प्रमुख शहरांमधली दृश्य आपण पाहतोय. मुंबईमध्ये, दादरमध्ये, नागपूर, डोंबिवली, छत्रपती संभाजीनगर, पुणे, नाशिक, कोल्हापूर, बीड या सगळ्याच ठिकाणी ठाकरे गटाचं आंदोलन भ्रष्टाचारी मंत्र्यांना पदावरून पायउतार करण्याच्या मागणीसाठी करण्यात आलेलं आहे. थोड्याच वेळापूर्वी दादरच्या शिवाजी पार्कमध्ये उद्धव ठाकरे पोहोचलेले होते. उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना अनेक प्रश्न आणि अनेक सवाल उपस्थित केलेले आहेत सरकारच्या विरोधामध्ये. भ्रष्टाचारावरचे आरोप झाल्यानंतर मंत्र्यांना राजीनामा द्यायला का लावला जात नाही असा प्रमुख सवाल आमचा आहे आणि यामुळेच नागरिकांच्या मध्ये जागृती केली जावी. ठिकठिकाणी नाक्यावरती ज्या ज्या ठिकाणी जाल, सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये गेल्यानंतर सुद्धा लोकांशी बोला, संवाद साधा आणि जागृती करा असं आवाहन त्यांनी केलेलं आहे. सत्तेमध्ये असताना आमच्या मंत्र्यांवरती आरोप झाल्यानंतर आम्ही त्यांचा राजीनामा घेतला, मग आता हे सरकार राजीनामा का घेत नाहीये असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तर दोन्हीकडे अशा प्रकारची तीव्र स्वरूपाची आंदोलन सुरू आहेत. एकीकडे इंडिया आघाडीचं दिल्लीमध्ये आंदोलन, दुसरीकडे ठाकरे गटाचं महाराष्ट्रातल्या अनेक शहरांमध्ये आंदोलन भ्रष्टाचारी मंत्र्यांच्या विरोधामध्ये. दिल्लीतलं आंदोलन निवडणूक आयोगाच्या विरोधामध्ये सध्या सुरू आहे, ज्या ठिकाणी खासदारांना पोलिसांनी ताब्यात घेऊन संसद भवन मार्ग या पोलीस स्टेशनमध्ये आणलं गेलेलं आहे. थोड्याच वेळापूर्वी शरद पवार यांना सुद्धा याच पोलीस स्टेशनमध्ये आणलं गेलेलं आहे. जे खासदार पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहेत त्या खासदारांना घेऊन येणाऱ्या व्हॅन सुद्धा या ठिकाणी पोहोचतात, ज्यामध्ये संसद मार्ग पोलीस स्टेशनमध्ये या व्हॅन पोहोचतात आणि या ठिकाणी सगळ्या खासदारांना आणलं जात आहे. ज्येष्ठ नेते राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांना सुद्धा या ठिकाणी आणलं गेलं. थोड्याच वेळापूर्वी प्रियंका गांधी यांना सुद्धा आणलं गेलेलं होतं. सुप्रिया सुळे, संजय राऊत यांना
पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे. 300 खासदारांनी या ठिकाणी आंदोलन केलेलं होतं. ज्या आंदोलनाला सुरुवात झाल्यानंतर निवडणूक आयोगाच्या मार्गानं निघालेलं हे आंदोलन पोलिसांनी रोखलं होतं. दुसरीकडे महाराष्ट्रात मात्र तीव्र स्वरूपाचं आंदोलन सुरू आहे. भ्रष्टाचारी मंत्र्यांच्या विरोधामध्ये एक प्रकारे सरकारच्या विरोधामध्ये हे आंदोलन सुरू आहे. उद्धव ठाकरे यांनी थोड्याच वेळापूर्वी शिवाजी पार्क मधल्या या आंदोलकांना संबोधित केलं आणि सरकारच्या विरोधामध्ये एल्गार पुकारण्यास सांगितलेलं आहे. याबरोबरच उपराष्ट्रपती जगदीप धनखड कुठे आहेत हा सवाल सुद्धा त्यांनी उपस्थित केला. धनखड यांना समज दिली जाऊन त्यांना सुद्धा उपराष्ट्रपदावरती ठेवता आलं नसतं का असाही सवाल त्यांनी उपस्थित केला. ज्या प्रकारे मंत्र्यांना समज देऊन तुम्ही मंत्रिमंडळामध्ये सहभागी करून घेऊ शकता तीच गोष्ट धनखड यांच्या बाबतीत का केली नाही असा सवाल त्यांनी उपस्थित केलेला आहे. आणि त्याच अनुषंगानं महाराष्ट्रातल्या विविध प्रमुख शहरांमध्ये ठाकरे गटाचे हे आंदोलन सुरू आहे. मुंबईमधलं आंदोलन दादरमध्ये झालं. शिवाजी पार्कमध्ये उद्धव ठाकरे यांनी आंदोलकांना संबोधित केलं आणि त्या ठिकाणी आता हे आंदोलन सुरू असल्याचं ठाकरे गटाचे आपण पाहतो. ठाकरे गटाचे कार्यकर्ते रस्त्यावरती ठिय्या मांडून बसलेले आहेत आणि पत्त्यांचा डाव मांडलेला आहे. माणिकराव कोकाटे यांच्या विरोधामध्ये हे आंदोलन केलं जातं. याबरोबरच महाराष्ट्रातल्या इतर भ्रष्टाचारी मंत्र्यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी केली जाते. तर नागपूर, डोंबिवली, छत्रपती संभाजीनगर, पुणे, नाशिक, कोल्हापूर आणि बीड मध्ये सुद्धा ठाकरे गटाकडून अशाच प्रकारे आंदोलन सुरू आहे. या दोन्ही आंदोलनाचे अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचत राहू. तुर्तास आता घेऊयात एक छोटासा ब्रेक. लगेच परत येतोय. खताचे भाव बघण्याला मिळलेले आहे.